नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण निबंध लेखनावरती चर्चा करत होतो. आतापर्यंतच्या चर्चेत आपण बराचसा निबंधाविषयीचा जो मराठीतला परंपरेचा भाग आहे किंवा निबंध लेखन कसं करावं ह्या सगळ्यावरती चर्चा केली. घटक 3 आणि घटक 4 हे एकत्रच आपल्याला पाहायचे आहेत. आता घटक 4 मध्ये प्रात्यक्षिक म्हटलेलं आहे निबंध लेखनाचं. तर आत्ताचा जो आपला विषय आहे तो विद्यार्थी मित्रांनो, आपण जे लेखन करतोय निबंधाचं ते परीक्षेसाठी करतो. म्हणजे तुम्ही परीक्षार्थी म्हणून आपल्याला जे पेपरमध्ये जे निबंध येतात, ज्या विषय दिले जातात, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावरती निबंध लिहा. 4 विषय दिले जातात, एक कोणता तरी आपण निवडायचा आपल्या आवडीप्रमाणे ते लिहायचं. ही आपली सवय आहे. म्हणजे अगदी 12वी पर्यंत तुम्ही या पद्धतीने निबंध लिहिलेला आहे. त्यानंतर निबंध दुसऱ्या पद्धतीने आपण कुठे लिहितो? निबंधाच्या ज्या विविध स्पर्धा होतात, काही विद्यापीठ स्तरीय असतात, महाविद्यालयीन स्तरावरती असतात, राज्य स्तरावरच्या असतात. तर त्यावेळेला काही ठराविक विषय ते जे संयोजक असतात ते आपल्याला देत असतात आणि त्यावरती आपल्याला निबंध दिला जातो. आणि मग त्या निबंध लेखनात आपल्याला काही अटी पण असतात. म्हणजे निबंध तुम्ही किती शब्द मर्यादेचा लिहावा. म्हणजे काही निबंधांना शब्द मर्यादा 500 शब्द असते, काही 1000. आता जे निबंध स्पर्धेसाठी म्हणून जे निबंध असतात त्यामध्ये 1000 ते 2000, 3000, 2500, 1500 म्हणजे 1500 शब्द मर्यादा, 1000 शब्द मर्यादा, 2000 शब्द मर्यादा, 2500 शब्द मर्यादा अशी शब्द मर्यादा घालून आपल्याला ते निबंध ते लिहा म्हणून सांगता. म्हणजे आपल्याला जो आपला त्या विषयाच्या अनुषंगानं जी चर्चा करायची आहे, जी मांडणी करायची, जे मुद्दे मांडायचे आहेत त्याला तिथे आपल्याला ही मर्यादा घातली जाते. आणि हे आपण लक्षात घ्या की असे निबंध हे आपण स्पर्धेसाठी लिहित असतो. आणि मग तिथे आपल्याला कौशल्य, आपलं कौशल्य पणाला लागतं, आपली बौद्धिकता पणाला लागते. निबंध हा कागदाच्या एका बाजूनं कधीही लिहावा, कधीही पाठपोट निबंध लिहायचा नाही. निबंधाच्या बाजूनं समास सोडायचा. पूर्ण जिथे ओळ सुरू होते तिथून ते लिहायला, छापील मजकूर लिहायला जशी सवय असते तसं नाही करायचं. समास सोडणं, शुद्ध लेखन करणं, सुवाच्य हस्ताक्षर अशा काही अटी आपल्याला निबंधासाठी घाट्या. म्हणजे निबंध लेखन सुवाच्य अक्षरात असावं, खाडाखोड नसावी, अशा अनेक गोष्टी बारीक सारीक आहेत त्या आपल्याला तिथे पाळाव्या लागतात. तर हे जे निबंध आहे ते स्पर्धेसाठी आहेत. त्यानंतर आणखी एक निबंध आहे तो म्हणजे या ज्या आपल्या विविध नोकरीसाठी काही अलीकडे परीक्षा घेतल्या जातात. त्यामध्ये सुद्धा आपल्याकडे UPSC, MPSC, अगदी काही शासकीय सरळ सेवा भरती आहेत, कंबाईन एक्झाम आहेत. त्या परीक्षांमध्ये निबंध लेखन हा विषय आलेला आपल्याला दिसतो. आणि मग अशा MPSC, UPSC साठी जे निबंध लेखन करायला लागतं त्यालाही आपल्याला अधिक गुण असतात. अधिक म्हणजे जवळजवळ 100 मार्काचा निबंध, 200 मार्काचा, 250 मार्काचा निबंध आणि एक दीड तास तुम्हाला वेळ त्यासाठी निबंध लेखनाला दिला जातो. शब्द मर्यादा 1000, 1200, 1500 अशी शब्द मर्यादा तिथे आपल्याला घातलेली असते. तर हे स्पर्धेसाठी ज्याला UPSC, MPSC साठी किंवा आपल्या ज्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या विविध परीक्षा होतात, अगदी पोलीस क्षेत्रात काम करण्यापासून ते 25-50 गुणांचे निबंध तिथेही लिहिले जातात. म्हणजे आपल्याला ते विषय देतात आणि त्यानंतरवरती आपल्याला 25-50 गुणांसाठी निबंध लिहावा लागतो. ही गोष्ट लक्षात घ्या.
मग तिथे आपल्याला आपण जसं 10वी-12वीला निबंध लिहिला तसा निबंध लिहून चालत नाही. तिथे आता तुमची बौद्धिक प्रगल्भता जी आहे ती महत्त्वाची ठरते. तुमची स्किल, तुम्ही काय विचार करता, एखाद्या तुम्हाला विषय दिला, एखादा घटक दिला, त्या संदर्भानं तुमची वैचारिक पातळी तिथे तपासली जाते. त्यामुळं आपल्याला जे आत्तापर्यंत आपण चर्चा केली त्या चर्चेचा उपयोग तिथे होऊ शकतो. आता बघा, MPSC साठी आणि UPSC साठी जे निबंध येतात त्याचे विषय बघा कसे आहेत. जास्तीच्या अधिकाराबरोबरच जास्तीची जबाबदारी येते विषय आहे. यावरती तुम्हाला 1000-1200 शब्दांचा निबंध लिहायचा आहे. म्हणजे तुम्ही अधिकारी होणार आहात, कलेक्टर होणार आहात, तुमच्या हातात एक अख्खा जिल्हा येणार आहे, तहसीलदार होणार आहात, तुमच्या हातात अख्खा तालुका येणार आहे, तिथले नागरिक, तिथले जनता यांच्याशी तुम्हाला संपर्क, तिथल्या अडीअडचणी सोडवायच्या आहेत. मग ती जबाबदारी तुम्ही कशी पेलताय? म्हणून विषयाचं नाव काय? जास्तीच्या अधिकाराबरोबरच जास्तीची जबाबदारी येते. दुसरा विषय आहे, हे उदाहरण दाखल आहे. हे यातनं आपण तयारी करताना कशी करायची लक्षात घ्या. वाढती स्पर्धा तरुणांसाठी चांगली आहे का? आज जिथं तिथं स्पर्धा आहे, त्यात उतरणारा वर्ग कुठला आहे? तरुण. तुम्ही शिकलेली जी मुलं आहात, पदवीधर, 12वी पर्यंत शिकलेली, पदवीधर, उच्च शिक्षित झालेली, हीच तिथं स्पर्धेला उतरतात. तर ते चांगले आहे का? पुढचा एक निबंधाचा विषय आहे, शब्द हे दुधारी तलवारीपेक्षा धारदार असतात. शब्दांची ताकद काय आहे? तुकारामांचा अभंग आहे की आम्हा घरी धन शब्दांचीच शस्त्रे, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. तर हे संतांकडे कुठलं धन नव्हतं, पैसा होते, ते फक्त मुखामध्ये शब्द, वाणी, आणि या वाणीच्या माध्यमातून बाहेर पाडणारे शब्द, हे फक्त होतं. त्यामुळे शब्दांचं सामर्थ्य इथे महत्वाचं आहे. आपल्या देशाची वाढ मंदावण्यामागे धोरण लकवा हे कारणीभूत आहे की अंमलबजावणीतील लकवा? म्हणजे आर्थिक परिस्थिती आपल्या देशाची वाढ जी आहे ती मंदावण्यात धोरणाला लकवा मारलाय का अंमलबजावणीला लकवा मारलाय? बघा शब्द कसे वापरले. अशा पद्धतीनं निबंधाचे विषय असतात. स्टिंग ऑपरेशन हे लोकांच्या खाजगी जीवनावर आक्रमण आहे का? अलीकडे राजकीय पक्ष आरोप काही ठिकाणी स्टिंग ऑपरेशन होतं, आमचे फोन टॅप होतात वगैरे, तर त्याच्यावरती. पुन्हा पर्यटन ही भारतापुढील पुढची मोठी संधी ठरू शकते का? म्हणजे पर्यटन हा असा व्यवसाय की जग एकत्र येतं, जगातनं माणसं त्या ठिकाणी येतात, आपल्या देशातील दुसऱ्या देशात जातात भेटीला. आपण पण युरोप टूर्सचे जाहिराती बघतो, केसरी टूर्स वगैरे. तसं तिकडच्याही काही कंपन्या आपल्याकडे टूर्सचं नियोजन करतात. तर ही संधी आहे का? प्रजासत्ताक व्यवस्था किती वास्तव, किती आभासी? म्हणजे आपण प्रजासत्ताक हे राष्ट्र आहे, लोकशाही, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं, तर हे किती आभासी आहे, किती वास्तव आहे? हे शेती व्यवसाय कालबाह्य झाला आहे का? हे आजचं चित्र, शेतकरी आत्महत्या करतात, आंदोलन होतात, पिकांना भाव नाही. मग पूर्वी कसं होतं, लोकांना म्हणजे पहिलं होतं ते व्यवसाय होता आणि कनिष्ठ नोकरी होती. आता उलट झालं, आता नोकरी श्रेष्ठ झाली आणि व्यवसाय कनिष्ठ झाला. म्हणजे शेती कनिष्ठ होऊन बसले. म्हणून शेती व्यवसाय कालबाह्य झाला आहे का? कारण शिकणारा तरुण आता स्वतःची घरची शेती असली तरी किती तो त्याकडे वळतो, हे प्रश्न आहेत. योग
एक जीवन पद्धती, विकास हा एक भ्रम की वास्तव. म्हणजे आपण विकासाच्या गप्पा मारतो, विकास झाला पाहिजे, हे झाला पाहिजे. तर ते नुसता विचार आहे का वास्तव आहे का आभास आहे? विकास झाला म्हणजे आम्ही विकसित आहोत बा, ही प्रगती आम्ही केली, असं जे चित्र आपण उभं करतो ते किती आभासी आहे, भ्रम आहे का वास्तव? असं डोक्याला, म्हणजे आपल्या बुद्धीला एक खुराक मिळवून देणारे विषय आहेत. आणि असे विषय तिथे दोन तीन दिले जातात. त्यातला आपल्याला एखाद्या विषयावरती निबंध लिहायचा असतो. तर त्यामुळं हे स्पर्धेसाठी असलेले हे निबंध बघा. आणि त्याच वेळेला आपण जे आपल्या कॉलेजमध्ये किंवा इतर स्पर्धांमध्ये निबंध लिहितो, त्यात ते येणारे निबंध म्हणजे साधारण कॉलेजमध्ये जे महाविद्यालयीन स्तरावरती निबंध येतात परीक्षेत वगैरे, ते विषय साधारण वैचारिक, ललित, वर्णनात्मक, कल्पनाप्रधान किंवा साहित्य विषय, माझा आवडता लेखक किंवा साहित्य संमेलनं असावीत का नसावीत, तर साहित्यिक अंगानं काही निबंध येतात. तर हेही विषय आपण लक्षात घेऊया की माझा आवडता लेखक, भविष्याचं वेड, भारतीय स्त्री किंवा 21व्या शतकातली स्त्री, मला पडलेले स्वप्न, महागाईचा भस्मासूर, त्याचबरोबर भ्रष्टाचार, नातेमैत्रीचे, निसर्ग मानवाचा मित्र, यासारखे विषय येतात. धर्म आणि राजकारण, मी मुख्यमंत्री झालो तर, या जगण्यावर शतदा प्रेम करावं. हे ललित स्वरूपाचे निबंध आहेत. तुम्ही तुमच्या मनातल्या भावना, कल्पना त्यामध्ये उतरवू शकता. जाहिरातीचं युग, मला कोण व्हावं असं वाटतं, जलसाक्षरता, माझा आवडता सुधारक किंवा वृत्तपत्रांची सामाजिक बांधिलकी, असं समाज, पर्यावरण, एकूणच जे वैचारिकता आहे, विचारप्रवण प्रश्न आहेत, भ्रष्टाचार वगैरे सारखा, ते विषय या ठिकाणी येताना दिसतात. तर अशा विषयावरती आपण लेखन करू शकतो. तर ह्यासाठी वाचनीय आपल्याला पुस्तकं कुठली, तर आपण काही चांगल्या लेखकांची पुस्तकं, उदाहरणार्थ अब्दुल कलाम यांचा अग्निपंख वाचा, एक होता कारवर वाचा, शशी थरूर यांचं भारत नेहरूंपासून नंदनवनापर्यंत, अरुण साधू यांचं तिसरी क्रांती किंवा ड्रॅगन जागा झाला आहे, गिरीश कुबेरांचे खूप सुंदर पुस्तकं आहेत अलीकडच्या काळात आपल्याला वाचनीय, अधर्म युद्ध, भानू काळे यांचं बदलता भारत, भूषण देशमुख यांचं पुस्तकाचे पान, आणि त्याचबरोबर जे ह्या अधिकारी वगैरे झालेले आहेत त्यांचीही पुस्तकं आपल्याला, स्पर्धा परीक्षेचे अधिकारी झालेले, म्हणजे विश्वास नांगरे पाटलांचं मन में है विश्वास यासारखं पुस्तक, असं काहीतरी आपण जर वाचत गेलो, किंवा ज्ञानेश्वर मुळ्यांचं माती आणि पंख आकाश हे पुस्तक, आम्ही आणि खाली जमीन वर आकाश, आम्ही आणि आमचा बाप, नरेंद्र जाधवांचं पुस्तक, ही अशी वाचली पाहिजे. म्हणजे माणसं कशी घडतात, त्यांची वैचारिक पातळी कशी वाढली हे आपल्याला कळतं, आणि त्यातनं आपलीही एक बौद्धिक मशागत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, निबंध लेखनावरचा हा आपला वैचारिक चर्चेचा भाग आपण इथेच थांबूया. तोपर्यंत धन्यवाद.